नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे हे ओले काजू घेतले आहेत। हे आता तुम्हाला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतील। हे थोडेसे मी वाफवून उकळून घेतले आहेत, जेणेकरून त्याचा चीक निघेल आणि त्याची सालं सहजरित्या वेगळ्या होतात। त्याच्यानंतर आपण लागणार आहे ते साहित्य बघूया। हे आपले भाजलेले काजू रोजचे असतात ते घेतले आहे, साधारण 10 ते 12। एक चक्री फूल घेतला आहे, 3 हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत, 2 तमालपत्र घेतले आहेत, गरम मसाला घेतला आहे, जिरं घेतलं आहे, घरगुती लाल तिखट आहे, हळद घेतली आहे आणि हे हिंग आहे। हे साधारण एक छोटा चमचा घेतला आहे, धणे पूड घेतली आहे। हे झालं आपलं साहित्य। आता वाटण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत, ओलं खोबरं घेतलं आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि आलं, आणि हे घेतले आहेत 2 मीडियम साईज आकाराचे कांदे। हे लागणार आहे आपल्या वाटण्यासाठी। आता आपण एक भांडं घेऊन त्याच्यात थोडंसं तूप टाकूया। तूप थोडंसं गरम झालं की स्लो करायचा आहे गॅस, आणि त्याच्यात आपण जे काजू आहेत ते परतून घेणार आहोत। 10 ते 12 आपण काजूचे घेतले आहेत पीस, ते आपण परतून घेणार आहोत। साधारण त्याला लाल थोडासा कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। हे परतून घेतल्यामुळे आपल्याला भाजीची चव आणखीन छान येते। आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। त्याच भांड्यात आपण आता थोडंसं तेल टाकूया। त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत कांदा। कांदा थोडासा याच्यात लाल होईपर्यंत, थोडा मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा लवकर लाल व्हावा, नरम व्हावा, त्याच्यासाठी आपण थोडं मीठ टाकून घेतलं आहे। थोडासा कांदा परतला की बाकीचं साहित्य आपण आता त्याच्यात टाकून घेऊया। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे। त्यामधला टोमॅटो आहे तो पूर्णपणे विरघळला हवा, असं आपण त्याला परतून घेणार आहोत। बघा, टोमॅटो व्यवस्थित असा विरघळला आहे त्याच्यात, आणि आता हे आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। जे तुपामध्ये भाजलेले काजू होते आणि जे आपण भाजून घेतलेलं वाटण करणार आहोत ते मिक्सरला फिरवून घेऊ। एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, जाडसर नाही वाटायचं। बघा, अशी पेस्ट त्याची करून घ्यायची आहे, बारीक अशी। आता आपण एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। त्याच्यात 1 चमचा जिरं टाकलं आहे। जिरं थोडं तडतडलं की चक्री फूल आणि हिरव्या मिरच्या आणि तमालपत्र हे सगळं आपण व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घेणार आहोत। ते थोडंसं परतलं की त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत जे आपण वाटण करून घेतलं होतं ते आता त्याच्यात टाकलं आहे। वाटण व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटणामध्ये आपण पाणी टाकलं नव्हतं, त्यामुळे वाटण चिकटण्याची शक्यता असते। त्यामुळे आपण त्याच्यात मिक्सरमध्येच पाणी थोडंसं टाकून ते आपण त्याच्यात टाकलं आहे। बघा, वाटण थोडं परतल्यानंतर त्याचा कलर चेंज झाला आहे, म्हणजे आपलं वाटण भाजून झालेलं आहे। आता त्याच्यात पुढचे पदार्थ टाकूया। आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हळद। साधारण अर्धा चमचा हळद टाकली आहे। 2 चमचे आपण त्याच्यात घरगुती लाल तिखट टाकणार आहोत। गरम मसाला टाकणार आहोत। इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथे कलरसाठी आपण काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकली आहे। तुम्हाला हवी असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल। नंतर आपण धणे पूड टाकली आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यांना जे मसाले आहेत ते आपले कच्चे नाही राहिले पाहिजे।
आता आपण त्याच्यात जे काजू वर होते ओले घेतलेले ते टाकून घेणार आहोत. त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तसं तुम्ही तुमच्यानुसार पाणी टाकू शकता. थोडंसं पाणी टाकून आता ह्याला 5 मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनटानंतर बघू शकता तुम्ही भाजी शिजत आलेली आहे. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण पुन्हा एकदा त्याला 2 मिनटं अशी वाफ काढून घेणार आहोत. बघा भाजीला कसं तवंग सुटलेला आहे आणि मस्त अशी आपली काजूची भाजी तयार झालेली आहे. आता त्याच्यावर वरती आपण कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया. मस्त अशी ओल्या काजूची भाजी तुम्ही नक्की करून बघा घरी. ही हॉटेलसारखीच लागते अगदी. तुम्ही करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॉटेल टाईप काजूची भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझी रेसिपी शेअर करा. थँक्यू.